आता पाहूया मोदींच्या नाशिक दौऱ्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। घराणेशाहीच्या राजकारणानं देशाचं मोठं नुकसान। युवकांनो, राजकारणात सक्रिय व्हा आणि परिवारवाद संपवा। नाशिकमधील युवा महोत्सवातून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। आई बहीण आणि मुलीच्या नावाने अपशब्द वापरू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तरुणांना कळकळीचं आवाहन। मोदी लक्षद्वीपमध्ये गेले आणि मालदीवमध्ये राजकीय भूकंप आला। मोदी है तो मुमकिन है, पंतप्रधान मोदींचं मुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक। पंतप्रधान मोदींचा नाशिकमध्ये रोड शो, नाशिककरांकडून पंतप्रधानांचं जल्लोषात स्वागत। रोड शोमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा सहभाग। नाशिकच्या काळाराम मंदिरात आरती आधी मोदींकडून रामकुंडमध्ये जलपूजन। मोदींनी साधू संतांचीही भेट घेतली। गोदावरी नदीचं पूजन करणारे पहिले पंतप्रधान ठरले मोदी। पंतप्रधान मोदींकडून नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात आरती, मोदींकडून मंदिर परिसरात साफसफाई देखील। काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी देशाचे पहिलेच पंतप्रधान। नाशिकच्या काळाराम मंदिरात मोदींकडून राम नामाचा गजर, टाळ वाजवत मोदी भजनात तरले। मोदी देशातील सर्वात मोठे शंकराचार्य असं भाजपला वाटतं। रामाच्या नावानं किती राजकारण करणार? मोदींना वेळ मिळाल्यावर निवडणुका जाहीर होतात, संजय राऊतांचा टोला। निवडणुकांमुळे मोदींकडून उद्घाटनांचा धडाका, प्रकल्प अर्धवट असले तरी उद्घाटनं केली जात आहेत, संजय राऊतांची टीका।